नमस्कार सगळ्यांना. तर बघा आज आम्ही केलंय चुलीवरचा बेत करणार आहोत. म्हणजे लय दिवसात ना आम्ही चूल पेटवली बघा, कारण का पाऊस होता त्याच्यामुळे ओल्लं ओल्लंच होतं सगळं बाहेर. आणि आता पाऊस असा वाळलाय आमच्या इकडचं आहे का ना, त्याच्यामुळं नाही ना नॉर्मल पाऊस होता. आणि आज करणार आहे आम्ही पालकची पुरी आहे ना. आम्ही करणार आहे पालकची पुरी. ती पण कोण करणार आहे? मी करणार आहे. मम्मीला म्हणलं तू शिजत घाल. हां करणारच आहे असं समजू नको मम्मी. हां एक पेंडी बाजारात घेऊन यायची, मी सांगते तसं करायचं आहे का नाही मम्मी. मी सांगते तसं करायचं. हां करून बघा आणि त्याची चव पण सांगा मला कशी छान लागते ती आहे. त्याच्यात टाकून घ्या. शिजत घालायचं, पाणी बिले वतायचं नाही. शिजत घालताना मीठ टाकायचं असते का? नाही ना, नुसती शिजवून घ्यायची बघा. मग त्याच्यावर झाकी काय तर चालू केलं. हां सुटलं वाराला. त्या वाऱ्याच्या तर काय करू मी आता ग. हां काही कळतच नाही. आणि बघा आम्ही किती छान अशी झाडं लावली ती बघा. हा का ही दोन मोगऱ्याची आहे ती बघा. ही गुलाब आहे, लाजोळी आहे, ती मोगरा आहे आणि ती दुसरं झाड कसलंच आहे ग. कशाच आहे काय माहिती बाई, एवढं असं गुलाबावणी असं अर्चना काकूच्या इथनं आणलंय ती झाड. आणि इकडं तसलं फुल आहे, त्याचं फुलाचं नावच माहित नाही मला. वांग हाय, मनी प्लांट आहे, कमळ हाय, मोगरा हाय. केलं ना कोबा सगळं भरण्यावर ठेवायच्या म्हणजे भरण्या भरण्या नाही काय माहिती काय बाई. हे शिजतंय तर वर आतमध्ये आपण हे करून घेऊया. काय पीठ मळायला घेऊया. पीठ मळती मळ तेवढं तू आता बघा. आम्ही जास्वंदी आमची छटली बघा, त्याच्यामुळे असं वेगळं दिसतं आहे का नाही जरा. चला मग आतमध्ये. आपला पालक बघा मस्त असा शिजून रेडी झालेला आहे ना. जरा गार म्हणजे लय गरम होता पालक. आणि आता काय करायचं आहे, पाणी काढून असं नितळून घेऊया. आणि ह्याच्यात मम्मीनं काय, अरे देवा ह्यातलं कुठं गेलं. काय की मिरची लसूण बारीक हां करून मिरची लसूण आणि तिथं पीठ बघा चाळून घेतलंय. ह्याचं काय करायचं, पालक बारीक करून तर पालक पण बारीक करायचं का. बरं चला आपण पालक पण असं बारीक करून घेऊया. पालक आपला ना बारीक शिजून नाही बारीक करून घेतला असं म्हण. बारीक करून हां गव्हाचं पीठ घेतलंय मी. गव्हाचं पिठात बेसन टाकून घेऊ. बेसन पीठ टाकून घेऊया. बेसनच आहे की काय मी येड्यात काढते मला बी. आणि मिरची लसूण एवढंच असते फक्त. जिरं मोहरी काय बारीक केलेला आहे. हां बघा पालक असला बारीक झालाय. कसं झालंय. मिरची पण टाकून घ्यायची. मिरची बारीक छान अशी मिरची बी टाकून घ्या. मिरची टाकून घेतली. त्याच्या हातावर थोडंसं आपण जिरं बारीक करूया, असं चिंगरूया. हां असं चुरवळून टाकून द्यायचं याच्यात. ओवा बाई ओवा टाकी छान लागतो. ओवा पण आपण बारीकच करायचं बघा हातावर असं. हळद चवीनुसार आपलं मीठ. आता हिरवच होतं की मग कशाला हे टाकायचं. पालकच्या पुऱ्या कशाला म्हणते ती मग. असू दे मीठ आप तुमच्या चवीनुसार टाका. 1 चमचा 2 चमचा म्हणून नको. तीळ टाकायचं आहे त्याच्यात. तीळ टाक ना, ते छान लागते. आता तीळ टाका आणखीन. टाकणारच आहे. असं हे झालं. हे टाक आता. बारीक करून घेतलेलं आहे ना केलेलं पालक, ते पण टाकून घेऊ. ऐक सांडती काय खाली. असं करू नको, सांडू नको. आणि आता ह्याला आपण असं छान असं मळून घेऊया आहे का नाही. आता मिक्सरच्या भांड्यात मी सगळं पाणी ओतून घेतलं. त्याच्यामुळे तीच पाणी वाटायचं. आता घ्या आता मळून. हां बाहेर बटाट्याची चुलीवर घातली तशी झाली. हां बटाटा करायचा पिवळा. हां ओके पिवळा बटाटाच बनवायचा आहे. आणि आता घ्या असं छान असं मळून. तर बघा त्याच्यात आपली कोथिंबीर राहिली होती टाकायची. कोथिंबीर टाकून घेऊच्यात. कोथिंबीर पीठ मळल्यावरती पण निमू लक्षात आल्या. झाले सगळं लक्षातच नाही म्हणून असं चांगली लागते कोथिंबीर अशी. असू दे छान असते. घ्या आता गोळा मळून. आता बघा आपलं पीठ असं छान असं मळून झालंय. लगेच आपण पुऱ्या करायला घेऊ. लगेच आहे. म्हणजे 5 मिनटं तसंच ठेवून देऊ, 10 मिनटं ठेवू, 15 मिनटं ठेवू. आता असं त्याला ठेवून देऊया. हां झाकून ठेवून द्यायचं. करायला की कांदा हा चिरणारच आहे. चिरून घे सगळं. बाहेर बटाटे शिजतील शिजू तर दे की मग. शिजतील तोपर्यंत मी चाकूला धार लावते आपल्या आणि लगेच कांदा चिरून घेते. तर बघा आपला बटाटा शिजलाय बघा. इथं बटाटा शिजलाय. मग मी इकडं आता पिवळा बटाटा करून घेते बघा.
आता कढईत तर काय तेल तापायला ठेवले, ही काय धूर काय बंद होईना बाया. थोडे बारक्या टाकते पाहिजे. ओहो त्यात मोहरी. टाकले, मोहरी टाकले. ओहो बापरे, तोंड घेऊन बसली फोडून. मिरची आणि बारीक चिरलेला कांदा, 3 का 4 कांदा इथं तेवढं. मला आवडते तर कांदा, छान कांदा असल्यावर त्यात जास्त. थोडस चवीपुरतं मीठ टाकून घ्या. आपला बघा कांदा छान असा भाजून झालाय, लालसर कलर आलेला आहे त्याला. त्याच्यात छान आपण हळद टाकून घेऊया मस्त अशी, आणि त्यात टाकूया आता डायरेक्ट. छान असंच पाहिजे ती सगळी माणसं. ती बटाटा टाक, आता बटाटा मग टाक ना, कबा टाकते. आता परतून घ्या. काय आणते. आपला बटाटा आता करून झालाय, कोथिंबीर पण टाकली. आपण पुऱ्या लाटायला घेऊया आता. शिजलेलंच आहे ती त्याला. वाफलले ते छान, वाफलले छान. ओके लगेच. हां तेल तापलं तर का ग? हां नाही तापलं, पाणी थोडंसं असं शिंपडून बघी नुसतं असं का ग? राहू दे मग, होऊ दे, तेल तापू दे. आमची आई पुऱ्या लाटून घेते तोपर्यंत. आमच्या गोलच येत नाही त्या, तिच्या त्रिकोणी चौकोनी होऊन बसते त्या. त्याच्यामुळेच म्हणून मी जास्त लाटायच्या भानगडीत पडत नाही. त्याला आता 1-2 वर्ष झालं करून. लई दिवसात ना केलती म्हणजे. लई दिवस म्हणजे 7-8 महिने तर वर्ष तर झालंच असेल की. काय केलंच नाही तर मागच्या वर्षी तर काय केलं नाही. तसला पालकची पोळी, छान अशी पालकची पुरी करणार आहे. तेल काय तापलेलं दिसत नाही आणखी आपलं. तापू दे जरा, थांब जरा. घ्या, तेल काय तापलेलं दिसत आहे. सोड आता, जाऊ दे. तापले बघा. असू दे पण भाजते तोपर्यंत. तू लाटून घ्या आता अशा सगळ्या, है ना? अरे वा वा वा, कोथिंबीर टाकली बया कोथिंबीर. तुम्हालाच काय आवडते काय की? मला नाही आवडत कोथिंबीर जास्त. कोथिंबीर सारखी चव आहे कशाला, पण मला जास्त आवडत नाही, त्या नादी लागत नाही. चला अशाच आपल्या पालक पुऱ्या सगळ्या करून घेऊया. हां असाच आमचा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. झाल्या बघा आपल्या पुऱ्या करून सगळ्या छान अशा झाले. ते आता सगळं आपण पराठा. हां शेवट मम्मीनं असं ह्याचा पराठा करून टाकला याचा छान असा. आपण आता सगळं आत. हां तेल म्हणजे खाल्यावर गळ धरते तर कधी कधी. सगळ्या पुऱ्या नकोच म्हणलं, थोडंसं म्हणलं टाकावं म्हणलं. तर चला आता आपण सगळं आत घेऊया, जेवण करूया. सगळे घात मध्ये आता दही घेऊ सगळं आतमध्ये आपण आता. तर बघा पप्पाला, पप्पा पण आले तर दही घेऊन. बघा ताटात वाढले पप्पाला पण. निमेराच्या दही घेऊन यायचं. 7:30 वाजू दे की, निमेरात आहे काय? 9:30 वाजले ते बघा नीट जरा. मग 9:30 काय जेवायचं शिटीच्या माणसाचं? शिटीत नाही, आपण गावाकडे आहे. ध्यानात ठेवा जरा. गावाकडची पण माणसं 9-10 वाजता जेवते. हा जेवते ती गबस. मी काय हिरो काय केली असते चपात्या? तुम्ही कधी कुठल्या गेला नीट बोलला का कधी? हिरव्या चपात्या असते ते काय? अरे पालकच्या पुऱ्या केल्या त्या. इकडं खरं सांग. खरंच काय सांगितले? पालक पुरी केली, बटाटा केला आणि दही आणले. कळलं का? हिरव्या चपात्या कशा केल्या त्या? ए आजीला दे. इधर संपले. नाही ही खा, ही खा. तुम्हाला खायची आहे नाही मला नको. नको मला बस. सकाळ झालं, मस्त झालंय, चांगलं झालंय, ओके झालंय. खाल्ल्याशिवाय कळणार नाही काय झालंय. ते ठेवा काय जाऊन नाही तर दुसरं कसं झालंय सा आता सांगा की. नाही ह्यात काय केलंय? नावाची म्हणून खाल्ल्याशिवाय नाही. काही साखर टाकली का नाही? साखर टाकते ती काय? मग काय? अगं दह्यात साखर टाकत नाही. टाकून आम्ही नाही टाकणार. नाही टाकलं ना? टाकली बाई. बघा खाऊन जाऊ द्या, बटाटा खावा. पुढे जाऊन काय केलं हे बाळा खिडक्या?
खिडक्या नाही ते बटाटा बाहेर आला त्यातनं. कसं मला काय? काय तुम्हाला नाही होत होती ते. मला नाही नाव ठेवत. अरे ही जे असतं ना आता हे म्हणजे काय केलंय माहित आहे का? हा म्हणजे ह्याला काय म्हणते ते समोसा बी नाही. समोसाच आहे तुम्ही नीट धरला नाही. तेच की ह्याला आता ह्याला समोसा पण नाही म्हणत मग आणि समोसा नाही आणि अजून दुसरं काय नाही. पराठा पराठा आहे ती. समोसा नाही, अहो पराठा आहे. समोसा पण नाही आणि दुसरं ती कचोरी कचोरी पण नाही. चपटी झाली ती फुगलेली तिरकोणी होती. केलंय, तिरकोणी म्हणजे शंकरपाळ्या म्हणायच्या ह्याला दिवाळीतल्या. मम्मी ह्याला दिवाळीतल्या शंकरपाळ्या म्हणायच्या. बंद करते ना ती. शंकरपाळ्या शंकरपाळ्या काय म्हणते ती पालक शंकरपाळ्या हा एक नंबरच्या नवीन नाव पडलं पप्पा. नवीन हा पालकच्या शंकरपाळ्या गावाकडच्या एक नंबर लागते ते खायला. बंद कर म्हणलंय तुला व्हिडिओ ती. हम्म. व्हिडिओ चालू सुद्धा पण काय असं बोलायचं. चालली त्याला पालकच्या शंकरपाळ्या बरं असू दे कसं झालं या. एक नंबर झाले. बटाटा एक नंबर, हा पालकच्या शंकरपाळ्या आणि पुरी पालक हळूच बोला नाहीतर. नाद खोळा झाले बरं का. हा तर चला नाच होतं, एक नंबर आमची एवढी छोटीशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगायचं आहे. घरगुती दही हा, केली ऐ- गावात. हा तर चला टाटा बाय बाय.